आहे। आमची मागणी अशी आहे की 20 कोटी रुपये जनतेचे त्या ठिकाणी लुटले जातात। त्या नगरसेवकांना अधिकार नाही आहे, कॉर्पोरेशनला अधिकार नाही आहे की 20 कोटी रुपये त्यांनी सँक्शन करावं। त्यांच्या अंगलट येतं म्हणून त्यांनी तुम्ही पैसे, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आहे, आम्ही तुम्हाला जागा देतो असं जागा घ्या म्हणून त्यांनी ऑर्डर करतात। जागा घ्या म्हणून ऑर्डर केले तरी देखील 5 वर्ष तिथल्या जनतेला त्रास झालेला आहे। गोरगरीब जनतेची घरं त्या ठिकाणी जबरदस्तीने बुलडोझर लावून पाडवलेलं आहे। ह्याला जबाबदार कोण? माझी एक विनंती आहे सरकारला की जे अधिकारी ते काम करत असताना त्या ठिकाणी होते, जे लोकप्रतिनिधी ते काम करत असताना त्या ठिकाणी होते, त्यांच्या खिशातून हा सर्व पैसा वसुली केला पाहिजे। त्यांनी 20 कोटी रुपये जे सँक्शन केलेले आहेत, जो ठराव पास केलेला आहे, हा ठराव पास केल्या संदर्भात कॉर्पोरेशन देखील डिझॉल्व्ह झालं पाहिजे। आज बेळगाव महानगरपालिकेत एकंदर सावळा गोंधळ चाललेला आहे। कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही आहे। तर एक ताजं उदाहरण जे पीपी रोडचा जो रस्ता केलेला होता, त्या रस्त्याची जागा बीटी पाटलांना ही द्यावी लागली। अत्यंत नामुष्कीचा असा हा प्रकार आहे। वास्तविक याच्यात जर कोण जे संबंधित आहेत त्यांच्याकडून हा पैसा वसूल केला जावा अशी ती माझी विनंती आहे। मी नगरसेवकांना सुद्धा अधिकारी विश्वासात घेत नाहीत। सत्ताधारी पक्ष एकीकडे, विरोधी पक्ष एकीकडे, असे प्रकार या ठिकाणी दिसत आहेत। एखादा विषय संपवायसाठी विशेष बैठक बोलवून त्यांना तुम्ही पैसे द्यायचं ठराव करता आणि आयुक्त तुम्हाला कुणाला विचारात न घेता परस्पर ती जागा त्या मालकाला देऊन टाकतोय। पण त्या जागेचा सर्वे करत असताना ज्याला जागा दिला तो एकटाच मालक आहे का त्याच्या आजूबाजूला कोण आहे त्याचा अजिबात विचार केला गेला नाही। तेव्हा माझी त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, तुम्ही ठरवली जर आपण लेआउट काढून बघितला तर तिथे काय परिस्थिती आहे ते होईल। तेव्हा असा हा स्मार्ट सिटीच्या नावानं बेळगाव सिटीमध्ये जो काय सावळा गोंधळ घडला जात आहे तो थांबला पाहिजे। जे खाजरवाडीचं एवढं मोठं प्रकरण, जवळजवळ 150 एकर 174 एकर जमीन त्या ठिकाणी बळकावण्यात आली। त्यातील गावकऱ्यांच्या एकजुटीपुढे जी गावातल्या तरुणांनी जी एकजूट दाखवली, जी महिला वर्गाने एकजूट दाखवली आणि त्या एकजुटीमुळे आज त्या खाजरवाडीची जवळजवळ 120 एकर जमीन त्या शेतकऱ्यांच्या परत नावावर करणं भाग पडलं। म्हणजे याचाच अर्थ आहे एकीचं बळ आणि मिळते फळ।